हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। कल्याण डोंबिवली ठाणे उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर होणार। मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर अंतिम निर्णय। रवींद्र चव्हाण यांची न्यूज 18 मराठीला माहिती। कल्याण डोंबिवलीत मनसेचा शिवसेनेला पाठिंबा। केडीएमसीमध्ये महायुतीचा महापौर बसणार तर भाजपला दूर ठेवणार नाही, श्रीकांत शिंदेंची माहिती। उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर होणार। वंचितच्या पाठिंब्यानंतर शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा दावा। उल्हासनगरमध्येही शिवशक्ती युती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका डॉक्टर सरिता म्हस्के कोकण भवनातील नोंदणीवेळी अनुपस्थित। म्हस्के संपर्कात असल्याचा अनिल परब यांचा दावा। कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। मातोश्रीवर गेलेल्या नगरसेवकांना ठाकरेंनी दिला कानमंत्र। कोल्हापुरातील गणिंग्लज, चंदगड आणि आजरा या 3 तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। जिल्हा परिषदेची निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढणार, हसन मुश्रीफ यांची माहिती। रायगड मुख्यालयातील ध्वजारोहणाचा मान भरत गोगावलेंना। सामान्य प्रशासन विभागाकडून परिपत्रक जारी तर नाशकात गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण। राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा उडणार धुरळा। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी। सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ। सोन्याचे भाव 1,59,000 तर चांदीचे दर 3,34,000। नमस्कार, मी फराह खान। तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आणि प्राईम टाइम बुलेटिनमध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत। सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी अपडेट आहे ती म्हणजे महायुतीचा अखेर ठरलेला आहे। कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यामध्ये महायुतीचाच महापौर होणार असं नेते सांगतायत। मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर अंतिम निर्णय होणार असल्याचं या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांनी सांगितलेलं आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलंय। मुख्यमंत्री फडणवीस मुंबईत आल्यानंतर निर्णय होणार असं ते म्हणतायत। दौऱ्यावरून परतल्यावर त्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार आहे। तर भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी न्यूज 18 मराठीला याबाबत माहिती दिली आहे। दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या 3ही महानगरपालिकांमध्ये महायुतीचा महापौर होण्यासंदर्भात यापूर्वीच गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या भेटीमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि या 3ही महानगरपालिकांमध्ये महायुतीला जनादेश मिळालाय। त्यामुळे या जनादेशानुसारच 3ही महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे। तर या ठाणे जिल्ह्यातल्या या 3ही महापालिकांमध्ये महायुतीचा महापौर होणार असं नेते सांगतायत। पण कल्याण डोंबिवली महापालिकेचं राजकारण 360 डिग्री फिरलंय। काही दिवसांपूर्वी ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली ते मनसे आणि शिंदेची शिवसेना सत्ता स्थापनेसाठी एकत्र आले। तर शिवसेना युबीटीचे 4 फुटीर नगरसेवक शिंदेच्या सेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजपनं युतीत निवडणूक लढली होती। दोन्ही पक्षांना एकत्रितपणे 103 एवढं विक्रमी बहुमत मिळालं। पण महापौर पदाच्या शर्यतीत शिवसेना आणि भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगलं। शिंदेच्या शिवसेनेनं मनसेच्या नगरसेवकांना सोबत घेऊन एक प्रकारे भाजपला बाजूला ठेवल्याची चर्चा आहे। तर मनसेनं शिंदेच्या शिवसेनेसोबत हात मिळवणी केल्यामुळे ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीवर भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तर राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याचं मनसेचे नेते सांगतायत। असं असलं तरी ज्या मतदारांनी शिंदेची शिवसेना आणि भाजप विरोधात मनसेच्या उमेदवारांना मतदान केलं, निवडून दिलं, त्यांची आज फसवणूक होत असल्याची चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे।
या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे. डेव्हलपमेंटमध्ये जो येईल त्याचं जे आहे आम्ही या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावाने डेव्हलपमेंट करण्यासाठी भविष्यामध्ये जो कोणी बरोबर येईल त्याला जे आहे बरोबर घेण्याचं किंवा समर्थन जे आहे कोणी देऊ शकतं ना. चांगलं काम जर आम्ही करत असू तर समर्थन कोणी द्या आम्हाला. तर मनसेचे कल्याणमधील नेते राजू पाटील यांनी केडीएमसी मधील युती संदर्भात काय स्पष्टीकरण दिलं ते ऐका. जो खेळ चालू होता केडीएमसी आकडे मोड या परिस्थिती आम्हाला थांबताना दिसत नव्हतं. भविष्यात ज्या काही निवडणुका असतात समित्यांच्या असतात कमिट्यांच्या अशा वेळेस पण काही गोंधळ होण्याची शक्यता आम्हाला दिसत होती. तर अशा वेळी आम्ही कुठेतरी एक बाजू अशी स्टेबल राहावी या हेतून एक पाठिंबा दिलेला आहे. आणि ऑब्व्हियसली शिवसेना शिंदे आणि बीजेपी हे एकत्र होते त्यामुळे त्यांना समर्थन देऊन दरम्यान युती संदर्भात राज ठाकरेंनी स्थानिक नेत्यांना निर्णयाचा अधिकार दिला होता असं मनसे नेते सांगू लागलेत. तर संजय राऊतांनी देशपांडेंच्या विधानाचा समाचार घेतलाय. पक्ष म्हणून याचा काही संबंध नाही. जो निर्णय आहे तो स्थानिक नेतृत्वाला घ्यायचा अधिकार सन्मान्य राजसाहेबांनी घेतलेला. जे स्थानिक राजकारण ज्या पद्धतीचं चालू होतं त्या याच्यात जनतेच्या हिताच्या दृष्टीने जो निर्णय योग्य वाटला तो आमच्या स्थानिक नेतृत्वाने घेतला. जे आमचे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना जे योग्य वाटतं त्या पद्धतीने निर्णय घ्यायची मुभा पक्षाने राजू पाटील यांना दिलेली. त्याप्रमाणे जो हिताचा पक्ष हिताच्या दृष्टीने स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने जो योग्य निर्णय तो त्यांनी केला. याच्यामध्ये पक्ष म्हणून काही भूमिका नाही. स्थानिक जे राजकारण आहे त्या अनुषंगाने घेतलं. काँग्रेस पक्षाचे 12 नगरसेवक आणि भाजप बरोबर असंग करतात अंबरनाथला. त्यांच्या पक्षानं ताबडतोब पक्षाच्या ध्येय धोरणाशी प्रतारणा केल्याबद्दल त्यांना पक्षातून काढून टाका. ही एक राजकीय व्यवस्था आहे. फक्त स्थानिक पातळीवरती निर्णय झाला असं सांगून हा विषय संपत नाही. तर एकूणच कल्याण डोंबिवलीमध्ये महापालिकेत शिवसेना आणि मनसेची युती झाल्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच ठाकरेंचा पक्ष आणि मनसेमधील राजकीय मतभेदाचं कारण हे मुंबईतल्या घडामोडींमध्ये असल्याची माहिती मिळतेय. मुंबईत 65 नगरसेवक निवडून आलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेनं एकट्यानं गट स्थापन केला. मुंबईत मनसेला सोबत घेण्यास ठाकरेंच्या शिवसेनेनं नकार दिल्याची माहिती मिळते. तर मुंबई महापालिकेमध्ये एकत्र निवडणूक लढवलेल्या शिवसेना युबीटी आणि मनसेनं मुंबईत एकत्रित गट स्थापन का केला नाही असा सवाल उपस्थित केला जातो. आणि यावरून मनसे तसंच शिवसेना युबीटीमध्ये बिनसल्याची ही चर्चा आहे. मनसेबर युती करून मनसेच्या केसाने गळा कापलाय असं माझं ठामपणे मत आहे की 227 पैकी मनसेला फक्त 52 जागा दिल्या गेल्या होत्या आणि त्याही 52 जागा अशा दिल्या होत्या की मनसेचे उमेदवार तिथून सहजासहजी निवडून येणार नाही. ज्या पडणाऱ्या जागा आहेत अशा जागा मनसेला त्यांनी दिल्या होत्या. तर महापालिकांच्या सत्ता समीकरणात शह काटशहचं राजकारण सुरू झालं आहे. आपलाच महापौर बसवण्यासाठी मोठ्या पक्षांकडून जुळवाजुळव केली जाते. सर्वात आधी नजर टाकूयात कल्याण डोंबिवलीमध्ये नेमकं काय घडतंय त्यावर. कशी समीकरणं या ठिकाणी जुळून येत आहेत कारण इथं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे सत्ता कोण स्थापन करणार याकडे. या ठिकाणी सगळ्यात मोठे हे पक्ष ज्यांनी सोबत निवडणूक लढलेली होती सेना भाजपनं. सेनेचे 53 तर भाजपचे 50 नगरसेवक या ठिकाणी निवडून आले आहेत. टोटल आकडा आहे नगरसेवकांचा 122 आणि बहुमताचा आकडा आहे 65. म्हणजे बहुमताचा आकडा या दोन्ही पक्षांना सहज गाठता येतो त्याच्यापेक्षाही जास्त आकडा त्यांच्याकडे आहे. मात्र असं असताना सुद्धा मनसेनं शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. मनसेचे 5 नगरसेवक हे शिंदेच्या शिवसेनेसोबत आहेत तर 4 नगरसेवक शिवसेना युबीटीकडून निवडून आलेत. मात्र ते सध्या फुटीर असल्याची चर्चा रंगलेली आहे. ते संपर्कात नसल्याची माहिती आहे पण ते शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं कळत आहे. त्यामुळे तेही जर शिंदेच्या शिवसेनेला येऊन मिळाले तर या तिन्ही पक्षांचा मिळून तिन्ही जे नगरसेवक आहेत त्या गटांचा मिळून 62 हा आकडा होतो जो बहुमताचा आकडा आहे कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी. त्याच्यामुळे जरी सेना भाजपला या ठिकाणी 100 पेक्षा जास्त जागा मिळाल्या असल्या तरी देखील
शिवसेनेकडून आपलाच महापौर बसवण्यासाठी या ठिकाणी हालचाली तर सुरू नाहीयेत ना, अशी चर्चा रंगली आहे. त्यानंतर पाहुयात उल्हासनगर महापालिकेमध्ये नेमकं कशा पद्धतीनं समीकरणं जुळून येत आहेत त्याची गणितं. या ठिकाणी 36 नगरसेवक हे शिंदेच्या शिवसेनेचे निवडून आलेले आहेत आणि भाजपचे सगळ्यात जास्त 37 नगरसेवक निवडून आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आता वंचित बहुजन आघाडीचे 2, त्याच्यानंतर एक जो आहे तो साई पक्षाचा 1 नगरसेवक आणि अपक्ष किंवा असं म्हणता येईल की एक इतर पक्षातला 1 नगरसेवक आहे. आणि असे सर्वजण मिळून यांनी एक गट स्थापन केला आहे आणि त्यांची संख्या होती 40. बहुमताचा आकडा सुद्धा 40 आहे. म्हणजेच एकूणच असं म्हणता येईल की भाजप जो इथं सगळ्यात मोठा पक्ष आहे त्यांना कुठेतरी बाजूला सारून शिवसेनेनं छोट्या मोठ्या पक्षांना आपल्या सोबत घेतलेला आहे आणि सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे. त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये 4 नगरसेवकांनी निवडून आल्यानंतर लगेच साथ सोडल्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत पहिला धक्का बसण्याची शक्यता आहे. प्रभाग 157 मधून निवडून आलेल्या डॉक्टर सरिता म्हस्के यांनी ठाकरेंची साथ सोडल्याची माहिती समोर आली आहे. सेना भवनात झालेल्या बैठकीला आणि कोकण भवनातील गट स्थापन नोंदणीसाठी सरिता म्हस्के अनुपस्थित असल्यानं चर्चांना उधाण आलंय. पण अनिल परब यांनी मात्र या प्रकरणी सावध भूमिका घेतली आणि सरिता म्हस्के या काही खासगी कारणामुळे गैरहजर राहिल्याचं सांगितलं. त्या आमच्या संपर्कात आहेत. आम्ही त्याच्यासाठी त्यांच्याकडनं परवानगी घेतलेली आहे. येत्या 2 दिवसात त्यांची देखील नोंदणी केली जाईल. पण कारण काय अनुपस्थित असण्याचं? कारण त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि आम्ही विभागीय आयुक्तांना सांगितलेलं आहे. त्यामुळे अजून बरोबर 25 दिवस बाकी आहेत. त्यामुळे त्यात आम्ही कधीही नोंदणी करू शकतो. त्यामुळे आपला हा जो काही प्रश्न आहे कारवाई करणार का, हा प्रश्न 25 दिवसाच्या नंतर लागू होतो. एकीकडे गट स्थापनेसाठी हालचाली सुरू आहे. जुळवाजुळव मोठ्या पक्षांकडून सुरू आहे सत्ता स्थापनेसाठी. आणि या सगळ्या घडामोडींमध्ये MIMच्या एका तरुण नगरसेविकेचं वक्तव्य चर्चेत आलंय. संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगात रंगवायचंय असं वक्तव्य करणाऱ्या मुंब्र्यातील MIMच्या नवनिर्वाचित नगरसेविका सेहर शेख यांची सध्या जोरदार चर्चा आहे. मुंब्रा परिसरामधील वॉर्ड क्रमांक 30 मधून दणदणीत विजय मिळवत सेहर यांनी राजकारणात जोरदार एंट्री केली. आपल्या विजयी सभेत त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांना लक्ष केलं आणि भाषण त्यांनी जे केलं होतं ते चांगलंच गाजतंय. मुंब्रा हिरवा करण्याच्या त्यांच्या वक्तव्यावरून जोरदार चर्चा रंगलेली असतानाच आता सेहर यांनी पुढे येऊन आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलंय. जीत गए यार, खुशी के साथ जवाब दो. अस्सलाम वालेकुम. कैसा हराया? अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है. पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह. इसीलिए बढ़ावा देने की कोशिश कर रहे हैं क्योंकि हमारा झंडा जो है वो हरा रंग का है. अगर मेरा झंडा येलो होता, ऑरेंज होता, भगवा होता तो फिर मैं अपने झंडे का वो कलर बोलती. बट क्योंकि मेरा झंडा फॉर्चुनेटली हरा है तो मैं हरा रंग रंगना चाहूंगी मुंब्रा में. मैं फिर से ये बोलूंगी. और ये पार्टी लेवल पॉलिटिक्स पे बात की गई थी. अब इसको ऑपोजिशन ने रिलीजियस पॉलिटिक्स जो वो खेलते हैं ना, उन्होंने इसको कम्युनल पॉलिटिक्स बना दिया. ये किसी कम्युनिटी से कोई कलर का लेना देना नहीं है. तर सेहर शेख यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात पडसाद दिसून आले. मला असं वाटतं की एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं षडयंत्र हे संपूर्ण जगामध्ये रचलं जात आहे. जगातल्या काही पश्चिमी देशांमध्ये त्या शहरांचा रंग बदलण्याचा प्रयत्न होत आहे. त्या शहरामध्ये तिकडच्या जिहादी फंडामेंटलिस्ट रॅडिकल सेपरेटिस्ट एलिमेंट्सनी त्या शहरांचा ताबा घेतलेला आहे. अशा प्रकारच्या सर्व जिहादी इस्लामिक फंडामेंटलिस्ट रॅडिकल ज्या काही शक्ती आहेत त्या शक्तींपासून सजग राहण्याची आवश्यकता आहे. मुंबईचाच काय कुठल्याही विभागाचा हिरवा रंग करायला 10 पिढ्या त्या ठिकाणी उतराव्या लागतात. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे.
इथलं भगवा रंगच चालेल, भगव्याचंच राज्य त्या ठिकाणी चालेल. अशा पुष्कळ काही ठिकाणे आहेत तिथे यश मिळालं म्हणजे अर्ध्या अडकुंडाने पूर्ण होण्याची काही आवश्यकता नाही. भगवाच महाराष्ट्र देशात चालेल हे नक्की. मैं यही देखना चाहूँगी, वो जो बोल रहे हैं कि हम मुमरा का कलर हरा करेंगे, तो आप ये भी देखिए कि मुमरा से सिर्फ आप नहीं जीती है, बाकी दूसरे भी जीते हैं, जो कि सिर्फ MIM से नहीं है, बाकी तुतारी जो हमारे NCP शरद पवार जी की टीम, वहाँ से भी वो लोग जीते हैं. चाहे भगवा हो या हिरवा हो, एक चीज़ ज़रूर याद रखें, अपने हिंदुस्तान का कलम तिरंगा है, जिसमें हरा भी है, ऑरेंज भी है, वाइट भी है, ब्लू भी है. तो आप सिर्फ एक ही कलर को पकड़ के रखने का मतलब नहीं है. जब सब कलर एक साथ मिलेंगे तो इंसान भी एक साथ जुड़ेंगे, ना कि फैलेंगे. तो ये याद रखिए कि हम हिंदुस्तानी हैं. यानंतर बातमी आहे महायुतीमधल्या 2 पक्षांच्या वादाची. मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू झालेला संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी युती धर्म पाळला नाही असा आरोप समाधान सरवणकर यांनी केला, तर सरवणकर खोटी माहिती पसरवत असल्याचा दावा भाजपनं केला. प्रभादेवीप्रमाणेच प्रतीक्षानगरमध्ये सुद्धा महायुतीत आरोप प्रत्यारोप सुरू झाले. महायुतीत पडलेली वादाची ठिणगी आता वणव्याचं रूप घेताना दिसतेय. मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 194 मध्ये शिवसेनेच्या समाधान सरवणकरांचा पराभव झाला. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक पराभव केल्याचा आरोप समाधान सरवणकरांनी केला. शिवसेनेचे विधानसभा प्रमुख कुणाल वाडेकर यांनी भाजपमधील एका गटावर गद्दारीचा आरोप केला. प्रिया सरवणकर गुरव यांच्याही विरोधात भाजपच्या एका गटानं काम केल्याचा दावा वाडेकरांनी केला. तसंच त्यांनी काही व्हॉट्सअप चॅट फेसबुकवर पोस्ट केले. ती एक विशिष्ट टोळी आहे. त्या टोळीने आहे ना आदल्या दिवशीपर्यंत आमच्याबरोबर प्रचारात सगळे आणि इलेक्शनचे दिवशी सगळे गायब. हा जो प्रकार घडवलाय ना या टोळीने, ह्या बाईने, हे आम्हाला पटलेलं नाही. हे महायुतीच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे. ह्या टोळीचं जे काही षडयंत्र आहे हे परत आपल्याला दिसायला लागलं. त्यांनाच काही मिरची झोंबली. त्या चॅटमध्ये कोणाचंही नाव नव्हतं. मला परत ते सांगायचं की पण त्या ठराविक 1-2 पदाधिकाऱ्यांनीही का मिरची झोंबली, ह्याचा अर्थ की ते त्यात आहेत का, त्याच्यात जे काही नावं आहेत ही त्यांची आहेत का. सदा सरवणकरांनी जो काही आरोप केलेला आहे त्याची सहनशा निश्चित केल्या जाईल. काय कारण आहेत ते शोधल्या जातील. अनेक ठिकाणच्या जे काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्याच्यावर शिंदे साहेब स्वतः निर्णय घेणार आहेत. समाधान सरवणकरांनी केलेल्या आरोपांची भाजपनं गंभीर दखल घेतली आहे. जाहीर वक्तव्य टाळण्याचा सल्ला भाजपकडून देण्यात आला. मात्र सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवल्याचा दावा करत सायबर सेलकडे तक्रार करण्याचा पवित्रा भाजपनं घेतला. तसंच भाजपच्या अक्षता तेंडुलकरांनी काही रोखठोक मुद्दे मांडले. बूथनुसार आकडे पहा. वॉर्ड क्रमांक 191 मध्ये प्रिया सरवणकर गुरव यांना भाजपची सगळी मतं पडली. विशाखा राऊत यांच्याकडे ही मतं वळली नाही. आगर बाजारच्या पुढे त्यांना शिवसेनेची मतं पडली नाही. भाजपवर खापर फोडू नका. समाधान सरवणकरांनी आकडेवारीचा अभ्यास करावा असा टोला अक्षता तेंडुलकरांनी लगावलाय. पराजय पचून घेता येत नाही त्यांना. जे काय बोलतायत पूर्णपणे खोटा बोलतायत. स्वतःच्या बाजू मांडता येत नाही. कुठे आपण कमी पडलो ते त्यांना प्रूव्ह करता येत नाही, म्हणून आपले भाजपवर ते खोटा आरोप करतायत आणि हे अपमान आम्ही सहन करणार नाही. त्यांनी जी काही मांडणी केली आहे त्याची सत्यस्थिती तपासण्यात येईल. परंतु अशा प्रकारची मांडणी करणं हे भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेना सर्व कार्यकर्त्यांनी जाहीररित्या अशा प्रकारची वक्तव्य करणं हे टाळलं गेलं पाहिजे. महायुतीत प्रभादेवीमध्ये जसा संघर्ष शिगेला पोहोचला तसाच वाद प्रतीक्षानगरच्या वॉर्ड क्रमांक 173 मध्ये पेटलाय. महायुतीतील शिवसेनेचा अधिकृत उमेदवार असतानाही भाजपनं कमळाचा प्रचार केला. बंडखोरांवर कारवाई केली नाही असा आरोप माजी नगरसेवक रामदास कांबळेंनी केला. त्यांनी मनी पॉवर, मसल पॉवर सगळ्या गोष्टी त्यांनी उपयोग करून घेतला त्या ठिकाणी भाजपच्या वतीने. तर हेच महायुतीसाठी खेळलेली गोष्ट आहे. आणि अशा गोष्टी जर होत असतील तर मग आपली महायुती काय कामाची. कारण ही महायुतीमध्ये सीट ही धनुष्यबाण सीट, हमखास येणारी सीट त्या ठिकाणी आमच्या धनुष्यबाण सीट पडली. कारण यासाठी तुम्हाला सांगितलं की भाजपच्या वतीने पूर्ण सहकार्य भेटलं नाही आम्हाला. प्रतीक्षानगरमध्ये शिवसेनेच्या उमेदवार पूजा कांबळे यांचा भाजपच्या उमेदवार शिल्पा केळुसकर यांनी पराभव केला. त्यामुळे या वॉर्डात महायुतीत तणाव निर्माण झाला. एकंदरीत प्रतीक्षानगर प्रभादेवीमधील ही नाराजी महायुतीला तडा देणारी आहे. त्यामुळे यावर कसा तोडगा काढला जातो
याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई. यानंतर बुलेटिनमध्ये इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. मात्र त्याआधी थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी. ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये. पण अशामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपापल्या जिल्ह्यामध्ये कोण झेंडा फडकवणार अशी चर्चा होती. पण सरकारनं एक परिपत्रक काढत या सर्वांवर पडदा टाकलाय. रायगड मुख्यालयातील ध्वजारोहण मंत्री भरत गोगावलेंना मिळालेला आहे. यामुळे रायगडमध्ये तटकरेंना मोठा धक्का बसलाय. तर नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजारोहण करणार असल्याची माहिती आहे. रायगडचे पालकमंत्री पद स्थगित झाल्यापासून रायगडचे मुख्यालय असलेल्या अलिबागमधील शासकीय ध्वजारोहणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू होती. गेल्या वर्षी प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनी राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे यांना रायगडच्या मुख्यालयाचं ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला होता. याबाबत नाराजी व्यक्त करत मंत्री भरत गोगावलेंनी वरिष्ठांचा निर्णय मान्य केला होता. आता या वर्षी प्रजासत्ताक दिनी कोणाला मान मिळणार यावरून चर्चा होती आणि अशातच मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागानं परिपत्रक काढत यादी जाहीर केलेली आहे. यामध्ये रायगडच्या ध्वजारोहणाचा मान मंत्री भरत गोगावलेंना देण्यात आलाय आणि यामुळे गोगावले समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण दिसतंय. 26 जानेवारी पुन्हा आलेली आहे. आता झेंडावंदन कोणाच्या हस्ते काय ते माननीय मुख्यमंत्री ठरवतील. हो, तुम्ही मागे म्हटले होते की मित्रपक्ष पण म्हणतायत की गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री पाहिजेत माझा गट्ट्यावर. तर नाही त्याच्यामध्ये खरं आहे ते फक्त मी सांगितलं त्यावेळेला की फक्त प्रॉब्लेम हा रायगडचाच चाललेला आहे. हो, इथे या बाबतीमध्ये कोणाचं दुमत नाहीये. पण आम्ही काय अग्री करत नाही काही आम्ही भांडत पण नाहीये. मला द्या काय आता झेंडावंदन आहे मुख्यमंत्री सांगतील झेंडावंदन होईल. यानंतर बातमी आहे महापालिकेतील सत्ता स्थापनेविषयीची. मीरा भाईंदर महापालिकेमध्ये भाजपच्या 95 पैकी 78 जागा निवडून आल्या. त्यामुळे भाजपचा महापौर होणार हे स्पष्ट आहे. तर दुसरीकडे मराठी महापौर असावा अशी मागणी मनसेनं सुरू केली आहे. महापालिका मुख्यालयाबाहेर मनसेनं मराठी महापौर साठी निदर्शनं केल्याचं पाहायला मिळतं. तर या ठिकाणीच एका भाजप नेत्यानं हिंदी महापौर होणार असल्याचं म्हटलेलं होतं. निवडणुकीच्या आधी त्याचे पडसादही उमटले होते आणि आता जेव्हा इथं भाजपचे नगरसेवक जास्तीत जास्त निवडून आले आहेत, त्यांचं बहुमत आहे आणि भाजप पक्षाचाच इथं महापौर बसणार आहे. पण मनसेकडून मराठी महापौर बसवा या मागणीसाठी निदर्शनं केली जात आहेत. मीरा भाईंदरचा महापालिकेचा महापौर हा मराठीत बसेल, नाही बसला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलना यांना सामोरं जावं लागेल. अनेक तरुणांचा मतदान ह्यावेळेस करता आलं नाही आणि त्या आक्रोश काही तरुणांमध्ये देखील आहेत. म्हणून आज आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अनेक तरुण इकडे या निदर्शनात सहभागी झालेले आहेत की अशा प्रकारचा रिझल्ट येऊ कसा शकतो. आमच्यातली अनेक लोक 5-5 वर्ष 10-10 वर्ष सत्ता नसताना देखील रस्त्यावर उतरून काम केलं. मग एवढा कोणता जनाधारांना मिळाला हाच आमचा प्रश्न आहे. यानंतर बातमी आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या आखाड्यातून. कोल्हापुरात गडिंग्लज, चंदगड, आजरा या 3 तालुक्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषदेची निवडणूक घड्याळ चिन्हावर लढणार असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समिती मतदारसंघामध्ये एकत्र लढणार असल्याचंही मुश्रीफ यांनी सांगितलंय. पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये चंदगड व गडिंग्लज तालुक्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार, राष्ट्रवादी शरद पवार या दोन्ही पक्षांची युती झाली असून दोन्ही तालुक्याचे उमेदवार हे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. यानंतर एक नजर टाकूयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांवर. कल्याण, डोंबिवली, ठाणे, उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर होणार. मुख्यमंत्री फडणवीस दाओस दौऱ्यावरून आल्यानंतर अंतिम निर्णय. रवींद्र चव्हाण यांची न्यूज 18 मराठीला माहिती. कल्याण, डोंबिवलीमध्ये मनसेचा शिवसेनेला पाठिंबा. केडीएमसीमध्ये महायुतीचा महापौर बसणार तर भाजपला दूर ठेवणार नाही. श्रीकांत शिंदेंची माहिती. उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर होणार. वंचितच्या पाठिंब्यानंतर शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा दावा.
उल्हासनगरमध्येही शिवशक्ती युती. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका डॉक्टर सरिता म्हस्के कोकण भवनातील नोंदणीवेळी अनुपस्थित. म्हस्के संपर्कात असल्याचा अनिल परब यांचा दावा. कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. मातोश्रीवर गेलेल्या नगरसेवकांना ठाकरेंनी दिला कानमंत्र. कोल्हापुरातील गडिंग्लज, चंदगड आणि आजरा या 3 तालुक्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. जिल्हा परिषदेची निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढणार. हसन मुश्रीफांची माहिती. रायगड मुख्यालयातील ध्वजारोहणाचा मान भरत गोगावलेंना. सामान्य प्रशासन विभागाकडून परिपत्रक जारी. तर नाशकात गिरीश महाजन यांच्याच हस्ते ध्वजारोहण. राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा उडणार धुरळा. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची गर्दी. सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ. सोन्याचे दर 1,59,000 तर चांदीचे दर 3,34,000. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राजकीय वर्तुळातून. एकीकडे शिंदेच्या शिवसेनेला कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे नगरसेवकांचा पाठिंबा मिळालाय, तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर येऊन भेट घेतलेली आहे. या भेटीनंतर शिवसेना भाजपकडून आम्हाला पाठिंबा मागितल्याचा दावा गटनेते उमेश बोरगावकर यांनी केला. प्रस्ताव आल्यास आम्ही याचा विचार करू असं मत ठाकरेंच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी मांडलेलं आहे. तर केडीएमसीमध्ये भाजप सेनेकडून पाठिंबा मागितल्याचा दावा ठाकरेंचे नगरसेवक करतायत. हा, आमच्या संपर्क आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. केलं आहे, संपर्कात आहेत ते. वरिष्ठ पातळीवरती चर्चा होत आहे. कशा संदर्भात पाठिंबा मागण्याबाबत. भाजप पण आहे, शिंदे सेना पण आहे. तुम्ही काय भूमिका घेतली यावर? सन्मानपूर्वक जर त्यांनी मागितला, पाठिंबा मागितलेला आहे आणि तो जर आमचा सन्मान त्याच्यात होत असेल तर त्याचा नक्की त्या प्रस्तावाचा विचार करू. तुम्ही शिंदेसोबत जायला तयार आहात का जर सन्मानपूर्वक असेल तर? तसा प्रस्ताव येऊ द्या. भाजपकडून बोलले आता जर का सन्मानपूर्वक जर का आपल्याला प्रस्ताव आला तर साहेबांचं काही ग्रीन सिग्नल आहे या गोष्टीला? नक्की आहे. आमची चर्चा झालेली आहे या संदर्भात. उद्धवजी साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं काय प्रस्ताव येतोय, भाजपकडनं काय प्रस्ताव येतोय, नाही तर आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावायला सक्षम आहोत. नाही सर, एक थेट प्रश्न आहे. तुम्ही फक्त सन्मानजनक म्हणताय. जर सन्मानजनक तोडगा तुम्हाला मिळाला शिंदेकडून तर तुम्ही सोबत जायला तयार? येऊ तर द्या ना, येऊ तर द्या ना. आलेला नाहीये ना, येऊ तर द्या. हा, नक्की विचार करू ना त्याच्यावरती. वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल ना. तुम्हाला शिंदेसोबत जायला काही वावडं नाहीये असं आम्ही नाही बोलू. आता अर्थ तुम्ही काढू शकत नाही की वावडं नाहीये. आमचा दिपेशजी म्हात्रे साहेबांशी चर्चा झालेली आहे. त्यांनी प्रस्ताव दिला आहे, भाजपकडनं प्रस्ताव आला आहे. त्याच्याबाबत आम्ही वरिष्ठ पातळीवर काय निर्णय घ्यायचा आहे तो घेणार आहोत. चर्चा चालू आहे. केडीएमसीमध्ये भाजप सेना महायुतीला 100पेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत, तरी सुद्धा एकीकडे मनसेनं शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय, तर दुसरीकडे शिवसेना युबीटीकडे सुद्धा मागणी केली जाते पाठिंबाची, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता केडीएमसीमध्ये पुढे नेमकं काय होणार ते बघणं इंटरेस्टिंग असणार आहे आणि तिकडचे प्रत्येक अपडेट आपण घेत राहणार आहोत. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात राज्यासह देश विदेशातील 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. कल्याण डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी न्यूज 18 मराठीला दिली आहे. प्रजासत्ताक दिनी रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंना मिळालाय. सामान्य प्रशासन विभागानं परिपत्रक काढत ही माहिती दिली. पुण्याच्या दौंडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपनं जोरदार धक्का दिला.
दौंडचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अप्पासाहेब पवार यांना भाजपनं खडकी देऊळगाव राजे गटातून उमेदवारी दिली आहे. अप्पासाहेबांच्या भाजप प्रवेशानं शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना मोठा धक्का बसलाय. पुण्याच्या जुन्नरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करताना विश्वासात न घेता युती करत जिल्हा परिषदेच्या उमेदवारीमध्ये डावलल्यानं नाराज खंडागळे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पैठणमध्ये शिवसेना भाजपची युती तुटली आहे. दोन्ही पक्षातील उमेदवारांनी सर्व 9 जागेवर अर्ज दाखल केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपची युती झाली, मात्र अनेक ठिकाणी दोन्ही पक्ष आमने सामने लढणार आहेत. धाराशिवमध्ये आज अखेरच्या दिवशी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करताना उमेदवारांची धावाधाव झाली. दौंडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी मोठी गर्दी केली. यामुळे अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवारांमध्ये गोंधळ उडाला. सिंधुदुर्गात महायुतीला बंडखोरीचं ग्रहण लागलंय. कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि कणकवलीमधील अनेक नेत्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बंडखोरी केली. त्यामुळे महायुतीला मोठा फटका बसलाय. परभणीमध्ये उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. आज उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. सिल्लोडमध्ये उमेदवारांनी कापूस, डाळी आणि धान्याची माळ घालून उमेदवारी अर्ज दाखल केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी उमेदवारांनी अनोख्या पद्धतीनं अर्ज भरले. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी उशिरा AB फॉर्मचं वाटप केलं. त्यामुळे शिरूरमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या तासात उमेदवारांनी मोठी गर्दी केली. हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील यांचा उमेदवारी अर्ज त्यांचे बंधू राजवर्धन पाटील यांच्या हस्ते दाखल करण्यात आलाय. यावेळी त्यांचे चुलते भैयासाहेब पाटील सुद्धा उपस्थित होते. पळसदेव बिजवडी गटातून राष्ट्रवादीच्या हर्षदा दीपक जाधव यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी प्रशासन कार्यालयावर उमेदवारांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार आणि समर्थक जमा झाल्यानं परिसरात प्रचंड गोंधळ होता. रायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील एकूण 15 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच आज उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख होती. आतापर्यंत पंचायत समिती निवडणुकीसाठी 143 तर जिल्हा परिषदेसाठी 108 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पंढरपुरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांनी मोठी गर्दी केली. पंढरपूर तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गटांसाठी शेकडो उमेदवारांनी अर्ज दाखल केला. सिंधुदुर्गमध्ये भाजप शिवसेना महायुतीकडून जिल्हाभर जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. सावंतवाडीमध्ये भाजपचे संदीप गावडे यांनी कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज भरला. लातूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेसची युती ही फक्त अहमदपूर तालुक्यापुरती मर्यादित राहिली आहे. अहमदपूर तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गटांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी न्यूज 18 मराठीला दिली. गेल्या अनेक वर्ष रायगडच्या जिल्हा परिषदेवर सत्ता गाजवणारे शेकापकडून यंदा देखील निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. शेकाप आणि रायगड जिल्हा परिषद हे आमचं वेगळं समीकरण आहे. सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी शेकापच हवी आहे, असं शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील म्हणाल्या. नांदेडमध्ये 24 आणि 25 जानेवारीला हिंद की चादर नावानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा आणि विविध राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या गटनेतेपदी प्रकाश भागानगरे यांची निवड करण्यात आली आहे, तर भाजपच्या गटनेतेपदी शारदा ढवण यांची निवड झाली आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबतची सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबतही सुनावणी लांबणीवर गेली आहे.
शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल शेवाळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या मुंबई महापालिकेबाबत काल दिल्लीत बैठक झाली. तर बैठकीमध्ये शिक्षण, स्थायी विकास आणि बेस्ट समितीबाबत रणनीती निश्चित करण्यात आली. 22 तारखेला आरक्षण जाहीर झाल्यानंतर याबाबत घोषणा केली जाणार आहे. मुंबईत जागा वाटप सामंजस्यानं झालं, मात्र मुस्लिम बहुल 30 मतदारसंघ शिवसेनेकडे आले आणि या ठिकाणी शिवसेनेला फटका बसला असं वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केलं. त्यासोबतच काही मतदारसंघात भाजपच्या बंडखोर उमेदवारांचाही फटका बसल्याचं ते म्हणाले. केडीएमसीमध्ये शिवसेना युबीटी पक्षाचे 11 उमेदवार निवडून आले. यामधील 2 नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागले, तर 2 नगरसेवक हे मनसेच्या गोटात जाऊन मिळाले. हे दोन्ही नगरसेवक मनसेचेच होते. त्यांनी शिवसेना युबीटीच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. हे दोघेही मनसेकडे गेल्यानं आता मनसेच्या नगरसेवकांची संख्या 7 वर जाऊन पोहोचली आहे. किशोरी पेडणेकर यांची शिवसेना युबीटी पक्षाच्या मुंबई पालिकेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना गटनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता स्थापनेत मोठी घडामोड घडली आहे. इथं मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिला. शिवसेनेचे 53 नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आणखी 9 नगरसेवकांची आवश्यकता होती. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेसच्या 13 नगरसेवकांना यवतमाळमधील एका हॉटेलमध्ये ठेवल्याचा दावा काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रामू तिवारी यांनी केलेला आहे. जर प्रदेशाध्यक्षांनी एक करून नगरसेवकांना त्यांचं मत विचारलं तर धानोरकर यांच्या ताब्यात असलेले नगरसेवक देखील वडेट्टीवार यांच्यासोबत असल्याचं दिसणार असंही ते म्हणाले. मुंबई पालिकेमध्ये एकमेकांच्या विरोधात लढलेले 2 राष्ट्रवादी निवडणुकीनंतर एकत्र येण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 आणि समाजवादी पक्षाचे 2 नगरसेवक मिळून 6 जणांची एक नवी आघाडी तयार करण्याच्या तयारीत हे सर्वजण असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धुळे महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर बसणार असला तरी विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागेल याची चर्चा सुरू आहे. एकीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवल्यामुळे ते गट तयार करून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करतील की MIM या पदावर दावा करेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. मनपा निवडणुकीच्या निकालानंतर मातोश्री बाहेर बॅनरबाजी करण्यात आली. या बॅनरमधून विरोधकांना डिवचण्यात आलं. चिन्ह चोरलं, पक्षावर दरोडा टाकला, आमदार फोडले, खासदार फोडले तरी सत्याचा विजय झाला. 65+6 असे 71 नगरसेवक निवडून आले. बाप तो बाप होता है असा आशय प्रसिद्ध करत विरोधकांना डिवचण्यात आले. मुंबईत महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. भाजपवर आरोप करणाऱ्या समाधान सरवणकर यांच्या विरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. सरवणकर भाजप विरोधात सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप करण्यात आलाय. शिवसेना उमेदवार समाधान सरवणकर यांनी आपल्या पराभवाचं खापर स्थानिक भाजप नेत्यांवर फोडलं होतं. त्यांचा रोख भाजपच्या स्थानिक नेत्या अक्षता तेंडुलकर यांच्यावर होता. मात्र अक्षता तेंडुलकर यांनी सरवणकर यांचे आरोप फेटाळून लावले. त्यांनी स्वतःच काही व्हॉट्सअप मेसेज ड्राफ्ट केले असा आरोप तेंडुलकर यांनी केला. अमरावती महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेबाबत घडामोडी समोर येत आहेत. अमरावती महापालिकेच्या महापौर पदासाठी महाविकास आघाडी आता दावा करणार आहे. अमरावती मनपामध्ये मवियाचा महापौर व्हावा असा दावा काँग्रेस नेते सुनील देशमुख यांनी केला. दाओसमध्ये आयोजित जागतिक आर्थिक परिषदेमध्ये महाराष्ट्रासाठीचे मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करार झाले. विविध क्षेत्रातून राज्यात गुंतवणूक वाढतीये आणि यावेळी गुंतवणुकीसह तंत्रज्ञानही मिळतंय आणि त्यासाठी अनेक चांगले MOU केले जात आहेत असं यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय. ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेनं बाजी मारत कल्याण डोंबिवली शिवशक्ती युती गट स्थापन केलाय. यामुळे आता शिवसेनेचा महापौर होणार असल्यानं महापौर पदाचं आरक्षण जाहीर होण्याआधीच महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतीसाठी नावं चर्चेत यायला लागली आहेत. यानुसार महापौर पदाच्या शर्यतीमध्ये निलेश शिंदे यांचं नाव सर्वात पुढे आहे. विश्वनाथ राणे, वृषाली जोशी, कविता म्हात्रे, हर्षला थविल, सुप्रिया भोईर आणि रमेश जाधव यांचीही नावं चर्चेत आहेत. तर स्थायी समिती सभापती पदाच्या शर्यतीमध्ये कुणाल पाटील, मल्लेश शेट्टी, रमेश म्हात्रे, नवीन गवळी आणि विकास म्हात्रे यांची नावं चर्चेत आहेत.
आता महापौर नेमका कोण होणार आणि स्थायी समितीवर कोणाची वळणे लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. उद्या सोडत निघाल्यानंतर कोणकोणती नावं चर्चेत येतात, कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतो ते बघावं लागेल. याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून घेत राहणार आहोत. दरम्यान थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी.